नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की राधाबाईंनी खूप गयावया करत असतात आणि अशोक मामांना म्हणतात की आम्हाला माफ करा भाऊजी, आम्हाला माफ करा. अशोक मामा म्हणतात एक वेळेला चुकीला माफी आहे पण फसवणुकीला माफी नाही. भैरवी राधाबाईंची बाजू घेत म्हणते की बाबा आम्हाला सांगा, एकटे कुठे घेऊन जातील ह्या मामांना. अशोक मामा म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. भैरवी म्हणते की नाही, ते आपल्या दाराशी आले आहेत आणि या घरची सून म्हणून तो माझाही प्रश्न आहे. अशोक मामा म्हणतात की भैरवी, तुझ्या पुढे आणखीन खूप प्रश्न आहेत, तू या फालतू गोष्टींसाठी वेळ घालू नकोस, दे हाकलून यांना इथून. तर किशोरभाऊ आता मोठ्याने ओढत आतमध्ये येतात आणि म्हणू लागतात की मला मारतात ते मारतात, असं म्हणत आता ईशानला पकडतात. आता ईशानला पकडल्यावरती ईशान हिरा दोघं जण फार घाबरतात. आता राधाबाईंनी किशोरभाऊंना सावरण्याचा प्रयत्न करते तर किशोरभाऊंचा तोल जाऊन ते खाली पडतात आणि मोठमोठ्याने रडू लागतात आणि म्हणू लागतात की ते मला मारतात. राधाबाईंनी त्यांना कसं बसं शांत करायला लागतात. तर अनिश चिडतो आणि म्हणतो की काय चालली ती सगळी तुमची नाटकं. राधाबाईंनी म्हणतात नाही रे बाबा, ही नाटकं नाही आहेत, खरंच सांगते तुम्हाला यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय. आणि संयमीला म्हणतो की या दोघांना तू शाळेत घेऊन जा. असं म्हटल्यावरती आता ईशा आणि इरा दोघं जण घाईघाईत त्यांची बॅग घेतात आणि ते तिघं जण आता तिथून निघून जातात. पुढे राधाबाईंनी अशोक मामांना गायावाया करून म्हणू लागतात की भाऊजी आम्हाला माफ करा, तुमच्या पुढे मी पदर पसरते, हे सगळं काही आम्ही मुद्दाम नाही करत, ते खरं सांगते. ते डॉक्टरांनी सांगितले यांच्यातली साखर कमी का जास्त झाली, काहीतरी झाले ते देवालाच माहिती, त्यांच्यामुळे आता ह्यांना रोज एक इंजेक्शन घ्यावं लागतंय ते सांगितले त्यांनी. आता रोज इंजेक्शनसाठी कुठून पैसे आणायचे काहीच कळत नाहीये, माझ्या माणसाचे कसे हाल झालेत बघा. तर आता भैरवीला फारदा येते. भैरवी म्हणू लागते की बाबा खरंच बोलतायत ते, अहो त्यांची शुगर खूप वाढलेली आहे, योग्य ट्रीटमेंट जर त्यांना नाही मिळाली ना तर शुगर शूट होऊन काही होऊ शकतं. राधाबाईंनी म्हणतात की भाऊजी हे बघा, तुमच्या पायावर मी डोकं ठेवते, आम्हाला इथे आश्रा द्या, आम्हाला बाहेर काढू नका, हे बघा वेणुताईंचे नातेवाईक म्हणून तरी आम्हाला इथे ठेवून घ्या. अशोक मामा फार चिडतात आणि म्हणतात की बस झाला हा तमाशा, वेणूचं नाव घेऊन फसवणारी माणसं मला या घरात नकोय. तर आता ही भैरवी मध्येच म्हणते की अहो बाबा, हे घर आपल्या सगळ्यांचं आहे ना. तर अशोक मामा म्हणतात की भैरवी, मी खूप वाईट माणसं पाहिलीत जवळून. तर भैरवी आता राधाबाईंनी आणि केशवभाऊची बाजू घेऊन म्हणते की हो, मी सुद्धा यांची अवस्था जवळून पाहिलेली आहे. अशोक मामा रागातच आता भैरवीला म्हणतात की अच्छा, म्हणजे तुला माझा निर्णय महत्त्वाचा वाटत नाही, इतकं होऊन सुद्धा तू माझ्याशी वाद घालतेस. भैरवी अशोक मामांना समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की वाद नाही घालते बाबा, या घरची सून मुलगी म्हणून मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. मला ह्या कुटुंबातल्या प्रत्येकाला जोडून ठेवायचं आहे, सांभाळायचं आहे बाबा. हे बघा माझ्यावरती विश्वास ठेवा, मला अचानक या लोकांचा काही पुळका वगैरे आला नाहीये, अचानक यांच्यावरती मला काही प्रेम आलं नाहीये, पण मी खरोखर त्यांचे रिपोर्ट पाहिले आहेत, डॉक्टरांशी माझं बोलणं झालं आहे, मामांची कंडिशन खरंच खूप वाईट आहे, त्यांना असं सोडून दिलं आणि काही झालं तर त्याचं पाप आपल्याला लागेल. बाबा मला एक सांगा, आपल्याला काय कमी आहे, या दोन लोकांचा जीव जर वाचवला, त्यांना खायला प्यायला दिलं तर आपल्याला पुण्यच मिळणार आहे ना. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठे रस्त्यावरती जाणार आहेत ते. तर अशोक मामा म्हणतात की म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस तर. भैरवी म्हणते की हे बघा बाबा, तुम्हीच म्हटला होता ना, जर एखादी गोष्ट आपल्याला पटली तर कुणी किती विरोध केला तरी आपण तीच करायची, तुम्हीच म्हटला होता ना, मग मी तुमचंच ऐकते, आता मी तसंच वागणार आहे. आपली तत्वे ही माणसापेक्षा सुद्धा मोठी असतात असं तुम्हाला वाटतं ना, मग मी पण तेच करते. ताई या घरची सून होती, तिने प्रत्येक नातं जपले, मी सुद्धा तेच करणार आहे बाबा. या अवस्थेत त्यांना बाहेर काढणं मला कधीच पटणार नाही आणि मी ते करणार नाही, मग कोणी किती विरोध केला तरी. तर अशोक मामा आता रागात म्हणतात ठीक आहे, तुझा जर हाच निर्णय असेल तर जोपर्यंत हे लोक या घरात आहेत तोपर्यंत या घरात मी राहणार नाही. असं म्हणत अशोक मामा रागात घराबाहेर पडतात. अनिश त्यांच्या पाठीमागे येतो आणि त्यांना आडवत म्हणतो की बाबा हे बघा, चिडू नका प्लीज, मी समजवतो ना भैरवीला, तुम्ही शांत राहा प्लीज. तर अशोक मामा म्हणतात अरे, जी मुलगी आपल्या बापाच्या शब्दाला किंमत देत नाही, तू काय तिला समजून सांगणार आहे, हे बघ मी एक सेकंद सुद्धा इथे थांबणार नाहीये. असं म्हणत तिथून जायला लागतात. अनिश म्हणतो की अहो बाबा, आता कुठे जाताय तुम्ही. अशोक मामा म्हणतात ईश्वरकडे जातोय, त्याला माझी जास्त गरज आहे. अनिश म्हणतो आणि आमचं काय. अशोक मामा म्हणतात सगळ्याच गरजा पूर्ण होतात असं नाही अनिश, माझं ठरले, जोपर्यंत हे लोक या घरात आहेत तोपर्यंत या घरात मी पाऊल टाकणार नाही. असं म्हणत अशोक मामा तिथून आता ईश्वर काकांच्या घरी येतात. इकडे भैरवीला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की अशोक मामा ईश्वर काकांकडे येतात आणि झालेला सगळा काही प्रकार सांगतात आणि म्हणतात काय चालले ना, काही समजत नाहीये, आणि मुद्दामून हे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतात. आता एवढी शिकलेली मुलगी एवढं मूर्खासारखं कसं काय वागू शकते. एकदा ठेस लागल्यानंतर माणसानं शहाणं व्हायचं का पुन्हा जाऊन त्या खड्ड्यामध्ये उडी मारायची. अरे मी एवढं पोटतिरकीने त्यांना सांगतोय की त्यांना घरात घेऊ नका, घरात घेऊ नका, मी काय मूर्ख आहे का माझ्या शब्दांना काहीच किंमत नाहीये.
ईश्वर काका अशोक मामांना शांत करत म्हणतात की हे बघ अशोक, तू जरा शांत हो. हे बघ, तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रे. अशोक मामा म्हणतात, अरे काय त्रास करून घेऊ नको, माझ्या डोळ्यांसमोर माझ्या माणसांची फसवणूक केली जाते, त्यांना मूर्ख बनवलं जातंय आणि तू म्हणतोयस की त्रास करून घेऊ नकोस. हे बघ ईश्वर, हे सगळं काही जे करतोय ना, मी त्या मुलांना त्रास होऊ नये ना म्हणूनच करतोय रे. भरल्या घरात 2 माणसांना पोसणं मला काय कठीण आहे का? पण त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली ना. तितक्यात आता तिथे भैरवी येते. अशोक मामा तिच्याकडे रागाने बघतात आणि सोफ्यावरती बसून घेतात. भैरवी अशोक मामांच्या जवळ येते आणि त्यांना समजावून सांगू लागते की हे बघा बाबा, मी तुमचा राग समजू शकते. मी तुम्हाला फक्त एवढी रिक्वेस्ट करते की तुम्ही तो राग मला फेस करू द्या. तुम्ही जर इथं थांबलात तर तसं होणार नाही ना. तुम्ही जर राग डोक्यात ठेवला तर सगळ्यांनाच त्याचा त्रास होईल. हे बघा, मी तुम्हाला कोणताही माझा मुद्दा पटवून देणार नाही. चालेल का? चला ना बाबा आता. हे बघा, तुमच्या प्रेमावरती माझा हक्क आहे ना, मग रागावरती नाहीये का? हे बघा, तुम्ही माझ्यावरती हक्काने चिडा, पण असं रुसून बसू नका. तुम्ही चला ना घरी. तुम्ही असे किती वेळ इथे थांबणार आहे दुसऱ्याच्या घरी? तर अशोक मामा म्हणतात की हा माझा सक्का मित्र आहे, तो कुणी परका नाहीये. असं म्हटल्यावरती आता ईश्वर काकांना पण जरा बरं वाटतं. तर भैरवी म्हणते, तसं नाही बाबा, पण मला गिल्टी वाटते ना. अशोक मामा म्हणतात, मी खोटाड्या माणसांना अजून काही संधी देणार नाही. भैरवी म्हणते, ती संधी मी सुद्धा देत नाहीये बाबा, पण. तर अशोक मामा म्हणतात, समजा उद्या तुझ्या कंपनीत कुणी फ्रॉड केला हे तुला कळालं तर तू त्यांच्यावर विश्वास ठेवशील का? भैरवी म्हणते, नाही ठेवणार, पण त्या माणसाला मी कंपनीतून बाहेर नाही काढणार बाबा, कारण शेवटी त्या माणसाचं सुद्धा पोट त्या कंपनीवरती अवलंबून आहे ना. मी त्याच्यापासून डिस्टन्स ठेवील, त्याच्याशी डील करताना सावध राहील. पण बाबा, मी आत्ताही तेच करणार आहे. मामा मामींवर माझा पण विश्वास बसलेला नाहीये, परंतु बाबा त्यांच्या तब्येतीविषयी मी स्वतः डॉक्टरांशी बोललेली आहे. खरंच खूप बिकट परिस्थिती आहे. योग्य ट्रीटमेंट त्यांना जर नाही ना दिली तर ते जगू नाही शकणार. तर अशोक मामा हे ऐकल्यावरती आता हाताची मूठ आवळतात, पण काहीच बोलत नाही. पुढे भैरवी म्हणते, अशा अवस्थेत त्या दोघांना रस्त्यावर टाकून द्यायचं पाप आपल्यापैकी कोणाला लागू नये ना, असं मला वाटतं. खरंच बाबा, तुमच्या अगेन्स्ट जाऊन मी काहीतरी करते असं काही नाहीये. मामा मामींची राहायची दुसरी सोय मी करते बाबा. तुम्हाला माहितीये का, मी तसे प्रयत्न पण सुरू केलेत. ते दोघे जण आपल्या बरोबर राहणार नाहीत यावरती विश्वास ठेवा. अशोक मामा मात्र काहीच ऐकायला तयार नसतात. ईश्वर काका भैरवीला म्हणतात की भैरवी, हे बघ, त्याला जरा आता एकटं राहू दे. आता काहीच बोलू नकोस. तो चिडलेला आहे, कोणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. त्यामुळं तू आता त्याला किती काही सांगितलं ना तरी तो ऐकणार नाही. यातून फक्त वाद होतील. म्हणून तुला सांगतो की आता जाऊ दे, मी त्याला समजून सांगतो, तू आता जा पाहू. असं म्हटल्यावरती आता भैरवी तिथून जाते. तर इकडे घरी केशाभाऊनी चांगलाच धिंगाणा घातलेला असतो. ते सोफ्यावरून इकडून तिकडून माकडासारखे उड्या मारत असतात. राधाबाईंनी शांत करायचा प्रयत्न करत असतात, म्हणत असतात की अहो स्वपा खराब होईल, स्वपा खराब होईल. केशाभाऊ मात्र इकडून तिकडून उड्या मारत असतात आणि म्हणू लागतात की मी सरपंच आहे, मी सरपंच आहे, मला तुम्ही मान द्या तर मी तुम्हाला मान देईल, मला कुणी बोलायचं नाही, मी सरपंच आहे, सरपंच आहे, असं म्हणत उड्या मारत असतात. भैरवी तिथे येते आणि रागाने पाहू लागते. आता राधाबाईंनी पुढे येतात आणि भैरवीला रडत सांगू लागतात की पाहिलं का माया माणसाची काय हालत झाली, ते किती वेळची समजावून सांगते, ऐकायलाच तयार नाही, त्याचे पाय दुखतील ते ऐकायलाच तयार नाही. तर आता केशाभाऊ इकडून म्हणतात की ए बाई, माझे पाय दुखायला लागलेत, मी झोपू का, झोपू? तर राधाबाईंनी म्हणतात की हा झोपा झोपा. तर केशाभाऊ आता एक उशी घेतात आणि खाली झोपतात. राधाबाईंनी रडत भैरवीला सांगू लागतात, पाहिलं का बाई, आता खाली झोपलेत, कसं झालं, आता काय होणार माझ्या माणसाचं, कोणाची हाय लागली, असं तसं म्हणू लागतात. भैरवी आता जरा त्यांची कटकट ऐकून वैतागलेली असते. पुढे राधाबाईंनी भैरवीला विचारतात की काय म्हणाले भाऊजी? तर भैरवी म्हणते की काही नाही म्हणाले. राधाबाईंनी म्हणतात की काही नाही म्हणाले म्हणजे काहीतरी म्हणालेच असतील ना. तर भैरवी म्हणते, सगळ्या गोष्टी काय तुम्हाला सांगायलाच पाहिजे का? हे बघा राधामामी, मी तुमची आधी चूक माफ केलेली आहे, पण असं समजू नका की मी आता तुमच्याकडे दुर्लक्ष करील. जर पहिल्यासारखं तुम्ही काही केलं तर माझ्यासारखी दुसरी वाईट बाई कुणी नसणार आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही केलं ती परिस्थितीमुळे केलं असं मी समजते, पण जर आता परत असं काही केलं तर तुमचा तो चॉईस आहे असं मी समजेल आणि माझ्यासारखी वाईट बाई दुसरी कुणी नसणार आहे. एक तर तुमच्यासाठी मी माझ्या सासऱ्यांची आता भांडून आलेले, त्यामुळं आता इथे राहिलात ना जरा नीट राहा. परत जर असं काही केलं तर याद राखा, माझ्या माणसांना जर त्रास झाला ना तर माझ्यासारखं दुसरं कोणी वाईट नसणार आहे. असं म्हणून आता भैरवी तिथून निघून जाते. तर दुसरी आपण असं पाहतो की अनिश हा सोसायटीच्या ऑफिसमध्ये येतो आणि देसाईंना विचारतो की तो भैरवीने जो 2 लाखाचा चेक दिला होता तो पास झाला का? तर देसाई म्हणतात की हा म्हणजे झाला असेल. का बरं? अनिश म्हणतो, काही नाही, तेवढंच विचारायला आलो होतो. तोरणे म्हणतात की अरे अनिश, तो भैरवीने जो फ्लॅट घेतला आहे तो कोणासाठी घेतलाय, म्हणजे तुम्ही दोघं जण वेगळे राहतात आहेत का? तर अनिश म्हणतो, असं काही नाहीये. तोरणे म्हणतात की मग माझगावकर तिकडे शिफ्ट होतात आहेत का? अनिश म्हणतो, तसंही काही नाहीये. तोरणे म्हणतात, अरे मग तो फ्लॅट कोणासाठी घेतलाय? नाही म्हणजे मला हवा होता ना, म्हणून तुला विचारतोय. तर आता अनिश खोटं बोलतो आणि म्हणतो की काही नाही, तिचे आई बाबा मुंबईमध्ये शिफ्ट होतात आहेत ना, त्यांच्यासाठी घेतलाय. असं म्हणून तिथून तो निघून जातो.
आता बाहेर येऊन तुषारला तो सांगतो की भैरवीने तो फ्लॅट कोणासाठी घेतलाय ना ते काही माहिती नाही रे. तुषार त्याला विचारतो की त्या मेसेजबद्दल, त्या 2 लाख रुपयांबद्दल भैरवीला काही कळालं का? तर अनिश म्हणतो की नाही, ती सध्या खूप डिस्टर्ब आहे, त्याच्यामुळे ती फार काही फोन पाहत नाहीये, त्यामुळे तिला अजून तरी कळालं नाहीये, अजून तरी मी वाचलोय बुवा. तर तुषार म्हणतो, अरे अनिश, असं किती दिवस म्हणणार आहेस वाचलो वाचलो म्हणून? अरे कधीतरी तिला हे कळणारच आहे ना, तुला कधीतरी हे तिला सांगावं लागणारच आहे ना. तर अनिश म्हणतो, कसं सांगू ना, काहीच कळत नाहीये बाबांना, आणि तिला मी कसं फेस करू ना, काहीच कळत नाही रे, मला फार लाज वाटते हे सगळ्या गोष्टींची. तर तुषार म्हणतो की हे बघ अनिश, तिचे कष्टाचे पैसे आपण असे वाया घालवलेत हे तिला कळायलाच हवं ना, हे तू तिला सांगायलाच हवं. हे बघ, सुरुवातीला नवरा बायकोंमध्ये जर कम्युनिकेशन झालं नाही ना, तर याचे खूप वाईट परिणाम होतात. मी आणि सैफ अली आम्ही दोघं जण सुरुवातीला बोललो नाही तरी मला असं वाटायचं की हिच्याशी काय गप्पा मारायचे, हिच्याशी काय बोलायचे, त्याचे परिणाम तू पाहतोयस ना. माझ्या अनुभवावरून मी तुला सांगतोय, भैरवीला तू विश्वासात घे आणि तिला सगळं काही सांग. हे बघ, ती समजून घेईल. हे सगळं काही तू मुद्दामंत केलं नाहीयेस ना, तुझ्याकडून चुकून झाले, तुझं इंटेन्शन वाईट नव्हतं. अनिश म्हणतो, अरे हे तुला वाटतंय, मला वाटतंय, पण बाकीच्यांना तसं वाटेल असं नाही ना. तुषार त्याला समजून सांगायचा प्रयत्न करत असतो की हे बघ, कोणा काही विचार करते ना याचा फार विचार करू नकोस, पण तू आता भैरवीला सगळं काही सांगून टाक. जे काही झालं ते तिला सांग, ती तुला समजून घेईल. आता यावरती अनिश ह्या गोष्टीचा विचार करू लागतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की अशोक मामा हे हर्षाला म्हणत असतात की असं दुसऱ्यांच्या खांद्यावरती पाय ठेवून आपण वर कधीच पोचू शकत नाही. तर इकडे अनिश हा भैरवीला तिचे 2 लाख रुपये कसे वाया घालवले ते सांगायचा प्रयत्न करत असतो. तो भैरवीला म्हणतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे भैरवी, तुला मला सांगायचंय. असं म्हणून आता तो तिच्याकडे पाठ करतो आणि सांगू लागतो की तुझ्या अकाउंटमधले 2 लाख रुपये मी घेतले आणि ते एका मुलाला दिले, श्रीकांतला दिले, आणि तो पळून घेऊन गेलेला आहे. तर इकडे आता इरा येते आणि भैरवीला घेऊन जाते. आता अनिश काय बोलला हे भैरवी काही ऐकत नाही. अनिश मागे वळून पाहतो तर राधावहिनी असतात आणि राधावहिनीने हे सगळं काही ऐकलेलं असतं. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत खरंच राधावहिनी काही बदलल्या आहेत का त्या पहिल्यासारख्याच खडूस आहेत, ते आपल्याला पाहायला मिळेल. आजचा भाग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.